भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत तर लाखो भक्तांचा श्वास आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे कलयुगातील साक्षात देवदूत मानले जातात. संकटात सापडलेला माणूस जेव्हा पूर्णपणे हतबल होतो तेव्हा स्वामींच्या नावाचा आधार त्याला पुन्हा उभा करतो. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केलं आणि सामान्य जनतेला अध्यात्म, संयम, सेवा आणि आत्मविश्वासाचा मार्ग दाखवला. त्यांचं जीवन म्हणजेच चमत्कार, करुणा आणि निर्भयतेचा संगम होता. श्री स्वामी समर्थ महाराज कधी मोठे प्रवचने देत नसत, पण त्यांच्या वागण्यातून जीवनाचा खरा अर्थ कळत असे. त्यांची मुख्य शिकवण होती, संकट हे कायमचं नसतं. श्रद्धा असेल तर मार्ग नक्की मिळतो. अहंकार टाळा, कर्तव्य करा. देवावर नाही, स्वतःवरचा विश्वास मजबूत ठेवा. स्वामी समर्थ महाराज जेव्हा म्हणतात ना, भिवू नकोस, तेव्हा ते फक्त धीर देत नाहीत, तर आपल्याला आतून सक्षम बनवतात. भीती ही मनाची निर्मिती आहे आणि श्रद्धा ही तिचं औषध आहे. हे आपल्याला स्वामी समर्थ महाराजच शिकवू शकतात. आजच्या धावपळीच्या तणावपूर्ण जीवनात स्वामी समर्थांची आठवण आपल्याला शांत करते. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वामी समर्थ आपल्या भक्तांना मानसिक बळ देतात. रोज फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ असं म्हणणंच ही एक साधनाच आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणजे फक्त देव नाहीत, ते एक अनुभव आहेत. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा स्वामी समर्थ मात्र नक्की साथ देतात. जेव्हा आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा तेच आहेत जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ हा श्रद्धेचा दीप अखंड तेवत राहो आणि लाखो करोडो भक्तांच्या मनामध्ये स्वामी महाराजांविषयी जे प्रेम, जी आदरभावना, जे गुरु शिष्याचं नातं बनलेलं आहे हे असंच अखंड तेवत राहो. येणाऱ्या वर्षात तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो. तुम्ही सगळे आनंदी, निरोगी राहो ही स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते.